मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आहेत आणि सर्वांशी आपला सर्वांचा चांगला परिचय आहे. श्री विवेकजी घसाळजी नागपूरचे नसले तरी नागपूरचे आहेत, कारण बऱ्याच वेळेला त्यांच्या नावाची पत्रिका ऐकायला बघायला मिळते की अमुक ठिकाणी व्याख्यान आहे त्याचं. आणि पण आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचं मुख्य भाषण होणार आहे असे विवेकजी, ज्यांनी परिश्रम घेऊन सगळं हे निर्माण केलेलं आहे, असे आदरणीय बाबासाहेब नंदन पवार, मंचावर उपस्थित वंदनीय प्रमुख संचालिका शांताक्का, डॉक्टर दिलीपजी, खांडेकरजी आणि अशोकराव मानकर, आणि मंचावर जागा नसल्यामुळेच खाली बसलेले आहेत असे सर्व ज्येष्ठ महानुभाव, माता, भगिनी आणि बंधूंनो, पुस्तकाचं नाव आहे सुंदर माझे घर. पण या पुस्तकाचा संदेश आहे की सुंदर आमची घरे, सर्वांचीच घरं अशी झाली पाहिजेत, असा संदेश देणारं हे पुस्तक आहे. उल्लेख करताना म्हटलं की भाषणं दोघांची व्हायची, पण बाकीच्यांनी थोडक्यात जसं आटोपलं आहे तसं मी सुद्धा प्रमुख वक्त्यांच्या भाषणासाठी पुरेसा वेळ ठेवून थोडक्यामध्ये काही विषय आपल्यासमोर मांडणार आहे. पहिला विचार माझ्या मनामध्ये आला की ज्याला घर चालवायचं नाहीये त्याला घरासंबंधी बोलायचं आहे, आणि त्या अर्थाने जबाबदारी काही नाही, सांगायला मुश्किल, चांगल्या गोष्टी सांगता येतील, करायचं काहीच नाहीये. पण आपण एका सगळ्या समाजातले घटक असल्यामुळे सर्वांच्या मनामध्ये जो एक विचार प्रवाह असतो त्याचंच केवळ एक उच्चारण करणं, एवढं फक्त मी माझी भूमिका हे समजतो. जवंद जगाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारत हा काही विशेषतांनी भरलेला देश आहे, आणि काही विशेषता अशा आहेत की ज्या जगामध्ये कुठेही सापडत नाहीत, भारतामध्येच आहे. त्या व्यवस्थांमध्ये शीर्षस्थ असं जर काही असेल तर ती ही आपली भारतातली कुटुंब व्यवस्था आहे. कुटुंब निर्माण करता येत नाही, कुटुंब निर्माण होत असतात. ते कॉन्स्टिट्यूट नाही करता येत, त्याची रचना नसते, ते कायद्याने होत नाही. ज्यांना कायद्याशिवाय काही कळत नाही अशा लोकांनी त्यासाठी कायदे बनवले. म्हणजे विवाह झाल्यानंतर त्याचं पंजीकरण केलं पाहिजे, हे भारताची परंपरा नाही. सरकारी अधिकाऱ्याच्या साक्षीने विवाह नाही तर समाजाच्या साक्षीने विवाह होतात आपल्याकडे. साक्षीदार कोणी सरकारी अधिकारी नसतो. पण ज्यांना सरकारशिवाय दुसरं काहीच श्रेष्ठ वाटत नाही अशा लोकांनी सर्व गोष्टी सरकारच्या आता दिल्या. त्यामुळे आश्चर्य वाटतं की भारतासारख्या समाजाने हे रजिस्ट्रेशनचा कायदा तरी खरं म्हणजे का स्वीकारला पाहिजे. आपण त्याला सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की याची आवश्यकता नाही आमच्याकडे. परंतु एक आज प्रथा आहे, आणि म्हणून मी म्हटलं की कुटुंब तयार होत नाहीत, तयार करता येत नाही, ती तयार होत असतात. कुटुंबाची जर व्याख्या कोणी केली की एक महिला, एक पुरुष आणि 2 मुलं, तर ते कुटुंब नाही होत, कुटुंब बनू शकत नाही. महिला पुरुष नाही, ते पती पत्नी आहे, आणि 2 मुलं नाही, त्यांची मुलं आहेत.
आणि त्यामुळे इथे कायद्याचं काही बंधन नाही, कायद्याने चालत नाही. पश्चिमेकडच्या देशांमध्ये कायदा आहे की मुलाला 18 वर्षापर्यंत सांभाळलं पाहिजे. म्हणजे जो काही 18-19 जो काही वयाचा पण 18 वर्षाचं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ज्या वर्षी 18 वर्ष, ज्या दिवशी 18 वर्ष पूर्ण होतात त्या दिवशी मुलगाही घराला नमस्कार करतो आणि आई वडील सुद्धा मुलाला म्हणतात की तू तुझा मोकळा आहे, जाऊ, तुझ्या जबाबदारीची काळजी घेण्याची आमची जबाबदारी संपली. आणि पुढे चाललं तर ते आपसाच्या संबंधांवरती चालेल, कर्तव्याच्या आधारावरती चालणार नाही. परंतु भारतातली परिस्थिती वेगळी आहे. म्हणून म्हटलं की भारताची जी जगाला एक काही देणगी आहे त्यातल्या काही विशेषता आहे, त्यातली सर्वात मोठी विशेषता आहे की आपल्या ठिकाणची कुटुंब व्यवस्था आहे. आज आपण जे काही संस्कृती, परंपरा, संस्कार, एक वैचारिक चिंतन आपण ते सांगतो, ते सुद्धा असं विकसित होत गेलेलं आहे. आज आपण ज्या काही गोष्टी आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि पारिवारिक जीवनामध्ये ज्या सहजपणे करतो त्या कोणी लिहून ठेवलेल्या नाही. संध्याकाळी दीप लावला पाहिजे हे कोणी सांगितलंय, कोणी लिहिलंय असं जर कोणी उद्या विचारलं तर सांगता येणार नाही. आणि म्हणून ज्या कल्पना आणि ज्या रचना इथे विकसित होत गेल्या त्या समाजाच्या प्रबोधनातून, चिंतनातून, सहज व्यवहारातून विकसित होत गेलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे पुष्कळ गोष्टींचं शब्दामध्ये वर्णन नाही करता येत. त्या भारतीय जीवनामध्ये बघायला मिळतात आणि जो त्याच्या जीवनामध्ये दिसतं त्याला त्याचं वर्णन करून सांगता येणार नाही. त्याला कोणी विचारलं तर शास्त्र काय, शास्त्र सांगता येणार नाही, पण त्या जीवनामध्ये दर्शन आहे. आणि म्हणून काही कल्पना सुद्धा अशाच आहेत की ज्या इथल्या समाजाच्या मानसिकतेचं दर्शन घडवतात. ते कृष्णप्पांचा उल्लेख वारंवार निघाला. कृष्णप्पा एक सामान्य प्रश्न विचारतात की पापाला इंग्रजीमध्ये शब्द काय, तर पापाला इंग्रजी शब्द आहे सीन. आणि मग ते विचारतात की पुण्यासाठी शब्द काय, तर कुठल्याही शब्दकोशामध्ये, इंग्रजीच्या भाषेच्या शब्दकोशामध्ये पुण्य शब्दाला वैकल्पिक शब्द नाही. चांगलं काम म्हणजे पुण्य नाही, महत्वाचं काम म्हणजे पुण्य नाही, पवित्र कार्य म्हणजे केवळ पुण्य नाही, तर पुण्याची कल्पना वेगळी आहे. त्यामुळे पापाला शब्द आहे कारण ती परंपरा आहे आणि पुण्याला शब्द नाही, ती परंपरा नाही, ती आपल्याकडे आहे. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी विकसित होत गेलेल्या आहेत समाजाच्या जीवनामध्ये. दान शब्दाला सुद्धा तोच भाव प्रकट करणारा इंग्रजी भाषेमध्ये शब्द नाही. देणगी किंवा इंग्रजीमध्ये डोनेशन म्हणजे दान नाही होत. दानाची गोष्टच वेगळी आहे. म्हणून प्रसाद म्हणताना तर प्रसादाला शब्द इंग्रजीमध्ये काय आहे पुढे शोधून सापडणार नाही, कारण कल्पनाच नाही. प्रसाद म्हणजे फूड डिस्ट्रीब्युशन नाही, काहीतरी वाटप करतोय असं नाहीये. म्हणून प्रसादामागची सुद्धा कल्पना किती श्रेष्ठ असते की एखाद्या मिष्टान्नाच्या दुकानातून पैसे खर्च करून 1-2 किलो मिठाई घेतली आणि घराकडे निघाला तर कोणी वाटत जात नाही. उलट पिशवी दिसू नये अशी काळजी घेतात की काय असं वाटतं. पण मंदिरामध्ये जाऊन आले तर मंदिरामध्ये मिळणारा तोच पदार्थ, पण जो दिसेल त्याला हा प्रसाद आहे घे. खरं म्हणजे तो इतका कमी असतो की एकट्याला सुद्धा पुरणार नाही. पण भाव काय. आणि मग अशा अनेक गोष्टी जेव्हा आपण आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये, परंपरेमध्ये, आपल्या व्यवहारामध्ये ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्या कुठेही लिहून ठेवलेल्या नाहीत. त्या पालन केल्याच पाहिजे असं बंधन नाही, परंतु जे स्वयंस्वीकृत आहे, स्वतःहून जे पालन करण्याचं ठरवलेलं आहे असा हा करोडोचा समाज आहे. तो अशिक्षित आहे, तो शिकलेला आहे, तो संपन्न आहे, तो निर्धन परिवारातला आहे, तो खेड्यातला आहे, तो वनवासी भागातला आहे, तो शहरातला आहे, तो बुद्धिमान आहे,
जो चर्चा करू शकतो तो आहे आणि चर्चेचं ज्याला स्वर सापडत नाही असे सुद्धा लोक आहेत. पण हा व्यवहार मात्र सगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला. आणि म्हणून जेव्हा बुद्धिमान लोक सुद्धा चांगला व्यवहार करतात त्यांना जर विचारलं त्यासाठी नाही आमच्या घरात चालू झालेलं आहे काय ते विचारू नका. कोणी म्हटलं की देव वगैरे काही मी मानत नाही, त्याला फार अहंकार असतो काही लोकांना की आम्ही देव वगैरे काही मानत नाही, सांगत्याचा एक अहंकार असतो. तर असाच एक तरुण देव मानत नाही म्हणणारा जेव्हा निघाला तेव्हा त्यांनी बघितलं की मध्ये मारुतीचं मंदिर लागलं तर तो श्रद्धेने हात जोडून उभा होता. त्या मित्राने विचारलं तू कायम देव नाही सांगतोस आणि आज सकाळी जाताना मारुतीच्या समोर उभारून नमस्कार करतो. तो म्हणे बघा म्हणे माझी पूर्ण खात्री आहे की देव वगैरे काही नाही, पण परीक्षा आहे, असलाच तर नाराज होऊ नये म्हणून आपला नमस्कार करून घेतलेला बरा. कल्पना कधी कधी अशा वाटतात की या समाज जीवनामध्ये ज्या सहजपणाने व्यवहारात येणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं संविधान नाही, त्याचा कायदा नाही, ते पालन करण्याचं बंधन नाही, परंतु समाज जीवनामध्ये सहजपणाने इतक्या श्रेष्ठ गोष्टी बघायला मिळतात. त्याचा आधार काय, आधार काय असा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला आज जे काही आपल्या समाजाचं स्वस्थ सुंदर चित्र की जे कदाचित पुढे तरी क्षीण झालं म्हणून पुस्तकं लिहावी लागतात, म्हणून समजावून सांगावं लागतं, पण एक स्वस्थ सुंदर अशा प्रकारच्या समाजाची कल्पना ही जी आजपर्यंत चालत आली काळाशी सुसंगत आहे. ही पुन्हा एक भारताची विशेषता आहे की केवळ रूढी परंपरांनी केवळ मानणारे आपण लोक नाही होत. त्यामुळे काळाशी सुसंगत परंतु मूळ विचाराशी कुठेही विसंगत न होता, मूळ व्यवहाराशी कुठेही तडजोड न करता बाह्य रूपाने केलेल्या गोष्टींची आपण समजुता करत चाललो, परंतु मूळ भाव क्षीण होणार नाही याची काळजी घेणारी ती आपल्या समोर आदर्श, ती आपल्या समोर आदर्श. म्हणून कायदा नाही, बंधन नाही, अधिकार कोणाचा नाही, तरी सुद्धा सर्व प्रकारची श्रेष्ठ जीवनामध्ये अशा प्रकारचे व्यवहार होताना दिसतात, जीवनामध्ये प्रकट होत जातात. हे कशामुळे असेल? तर मला असं वाटतं की ते आई वडिलांकडून मुलाला मिळालं हीच एक परंपरा आहे, याच्याशिवाय दुसरी कोणती परंपरा नाही. ज्या गोष्टी कोणी निर्माण केल्या आम्हाला माहित नाही, ज्या परंपरा कशा विकसित झाल्या आम्हाला माहित नाही, त्या आजपर्यंत पोहोचल्या कशा आहेत? तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्याचा प्रवेश कुठून झाला असेल? संस्कार वर्गांची कल्पना ही आत्ताच्या वर्तमान काळातली गरज आहे. पूर्वी संस्कार वर्ग नसत, आणि म्हणून जर आपल्या सगळ्या आश्रम व्यवस्थेमध्ये जर म्हटलं असेल की ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये एक विद्यार्थी आहे, एक शिक्षण आहे, तो सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि गृहस्थाश्रमामध्ये ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याकडे 4 जे आश्रम आहेत त्याच्यामध्ये फक्त गृहस्थाश्रमाला धन्य म्हटलेलं आहे, बाकी कुणाशी धन्य संन्यास आश्रम म्हणत नाही, धन्य गृहस्थोश्रम असंच म्हटलेलं आहे. तर इतकी या एक सामाजिक जीवनामधले जे केंद्र आहे ते घर आहे, गृहस्थी जीवन आहे, जे परंपरा आहे त्या परंपरा त्यातून आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. परंतु त्या पुढे नेण्याची जबाबदारी सुद्धा आमचीच आहे. त्याचा खंडित होऊ नये, वेळोवेळी असं कोणीतरी काळजी घेत गेलेलं आहे की ज्या परंपरा, संस्कृती, जीवनाची मूल्य, नैतिकता, प्रामाणिकता, व्यक्तिगत जीवनामध्ये शुद्धता ती जर आई वडिलांकडून मुलाकडे संक्रमित होत आलेली आहे तर ती संक्रमित होत गेलीच पाहिजे. ही जबाबदारी प्रत्येक काळातल्या त्या त्या पिढीने स्वीकारण्याची आवश्यकता असते, त्या परिवाराने स्वीकारण्याची आवश्यकता. आणि म्हणून एक फार मोठी जबाबदारी की जे आपल्यापर्यंत आलं ते शुद्ध रूपामध्ये पुढे गेलं पाहिजे. जे आम्ही निर्माण केलं नाही, जे आम्हाला प्राप्त झालं, आम्ही नाही निर्माण केलं, त्यासाठी आम्ही कोणतेही प्रयत्न पण केलेले नाही, पण आम्हाला मिळालेलं आहे.
आणि जे बिना प्रयत्नाने आम्हाला मिळालं ते आमच्या भाग्याने मिळालं. आता भाग्याच्या पुढे हा जो पुरुषार्थ आहे की हे पुढच्या पिढीत गेलं पाहिजे, ही जबाबदारी तुमची आमच्या सर्वांची, तुमच्या सर्वांची. आणि म्हणून पण सुसंगत पुन्हा म्हटल्याप्रमाणे जर रूढी ज्या परंपरांचा अर्थ नीट समजून न घेता नुसतं कर्मकांड म्हणून जर पुढे चालू राहिल्या तर त्या चांगल्या गोष्टींचं कुठेतरी कुरीतीमध्ये रूपांतर होत असतं, रूढीमध्ये होत असतं. आम्ही रूढीवादी नाही होत, रूढीवादी नाही. चांगल्या गोष्टी पुढे नेण्याची आमचा अधिकार आहे, त्या समजून घेऊन देण्याचा अधिकार आहे. तर मधल्या काळामध्ये ही समजून घेण्याची पद्धत जर कुठेतरी क्षीण झाली असेल तर तिला पुन्हा एकदा सामर्थ्यशाली करण्याची आवश्यकता आहे, संपन्न करण्याची आवश्यकता आहे तशी शुद्ध ठेवण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की हे पुस्तक त्या अर्थाने तुम्हाला आम्हा सर्वांनाच अनेक विषयामध्ये मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून याची जपणूक कुठे व्हायची असेल, याची सुरक्षा कुठे व्हायची असेल तर ती त्या घरामध्येच आहे. आणि जे घराबद्दल वर्णन केलं गेलं भिंती नाहीत वगैरे बरोबरच आहे. आणि म्हणून इंग्रजीमध्ये जर म्हणत असतील की हाऊस कॅन बी बिल्ड बट नॉट होम, घरं बांधता येतात पण घरं निर्माण नाही करतात, होत असतात. आणि म्हणून ही जपणूक करण्याची जबाबदारी तुमची आमची वर्तमान काळामध्ये आमची सर्वांची आहे. आणि म्हणून हे जपणूक करत असताना जितकं आपण अधिक समजून घेऊन पुढच्या पिढीला सांगू, आजची पिढी ही सहजपणाने स्वीकारणारी नाही. कदाचित हे प्रत्येक पिढीमध्ये राहिलं असेल. आज आम्हाला वाटतं की पुढची पिढी समजून घेत नाही, म्हणजे मी मागच्या पिढीत आहे, आपण मागच्या पिढीत जायचं कारण काही नाही. आपण वर्तमान पिढीमध्ये जगतो. आपण आपल्या आई वडिलांसमोर अनेक प्रश्न उभे केले असतील त्या काळामध्ये. प्रश्नाचं स्वरूप बदललं, प्रश्न संपलेले नाही आणि हे संपणार नाही. परंतु प्रश्नाची उत्तरं प्रत्येक पिढीला द्यावी लागतात. ती देण्याची तुमची आमची सर्वांची क्षमता विकसित होण्याची आवश्यकता आहे. एक फार चांगली गोष्ट आहे की आपल्या संत ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिताना जे म्हटलंय ते आमचं सर्वांचं खरं एका अर्थाने भाग्य आहे. त्यांनी पसायदानामध्ये म्हटलं की ईश्वर निष्ठांची मांदी आहे. आणि ज्ञानदेव थांबत नाही, पुढे म्हणतायत की अनवरत नाही. म्हणजे या समाजामध्ये, या देशामध्ये या परंपरा मानणारे, जपणारे असे एक नाही, ईश्वरनिष्ठ एक नाही म्हटलं त्यांनी. ज्ञानेश्वर म्हणतायत ईश्वरनिष्ठांची मांदी आली, एक समूह थवेच्या थवे चालले पाहिजे की जे या संबंधीच्या निष्ठा आणि त्या संबंधीची सगळी जाणती होत होत पुढे गेली पाहिजे, चालली पाहिजे. ईश्वरनिष्ठांची मांदी आली आहे. एक नाही, दोन नाही, शेकडो, हजारो असे ईश्वरनिष्ठ या देशामध्ये आहेत. आणि ईश्वरनिष्ठांची मांदी आली ही अनवरत चालू आहे, चालू राहिली पाहिजे असं संत ज्ञानेश्वर परमेश्वराकडे मागणी करत आहेत. अशी मागणी करणारे संत ज्ञानेश्वर वेळोवेळी जन्माला येत गेलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही आम्ही आज काही सांगण्याकरता, काही विचार करण्याकरता, काही पुढच्या पिढीमध्ये देण्याकरता शिल्लक आहोत. अन्यथा आपण केव्हाच सगळे संपलो असतो. ही कृपा आहे आपल्या देशावरती, आपल्या समाजावरती, तुम्हा आम्हा सर्वांवरती. ही एक संत परंपरेची कृपा आहे, ज्येष्ठ संत चिंतकांची आपल्यावरती कृपा आहे की आपल्याकडे जे आलं आपण आपल्या भाग्याने ते मिळवलं. भाग्याने मिळालं, भाग्याने मिळवता येत नाही, भाग्याने मिळतं ते आपल्याला मिळालेलं आहे. मला असं वाटतं की ते शुद्ध रूपामध्ये पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करण्याचा संकल्प तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये एक सामर्थ्याने, शक्तीने हा टिकावा आणि पुढच्या पिढीत सुद्धा त्याच सामर्थ्यानिशी तो पुढच्या पिढी संक्रमित करण्याकरता योग्य होत राहील अशा प्रकारची भावना मनामध्ये आपण ठेवून एक आदर्श जी असतात ती आदर्श पुस्तकातून सापडत नाही. आदर्श जीवन समोर जागृत रूपाने असावी लागतात. मला असं वाटतं की अशा प्रकारचे आदर्श बनण्याचा तुमचा आमचा सर्वांचा संकल्प असला पाहिजे. त्यासाठी जी जागरूकता आहे ती जागरूकता असली पाहिजे आणि पुढे नेण्याकरता जी शक्ती पाहिजे ती शक्ती पण तुमच्या आमच्यामध्ये असली पाहिजे. एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांना धन्यवाद देऊन माझं बोलणं संपवतो. आपल्या सर्वांना